पासून वर पाहिजे. हो आता काहीच नाही वर झालं. तू मंदर सप्तकातून मध्यम सप्तकात आली फक्त, हे तार सप्तकात नाही गेली. अजून वर. अजून वर, अजून वर, अजून वर जायचा प्रयत्न कर. असं इतकं वर जाईल. हो तुमचा श्वास संपेपर्यंत. श्वास संपेपर्यंत, श्वास संपेपर्यंत. कवर नाही लांबू शकत तुम्ही. कवर लांबले तर तुम्ही फार मोठे गायक होता. कवर कसं काय लांबणार? श्वास जेवढा आहे तेवढा दुसरा श्वास घ्यायला जागा तर पाहिजे की नाही. किती वेळ 25 सेकंदाच्या वर जाणार नाही. 25 ते 30 तर जा ना कमीत कमी. बघा बरं मग कितीपर्यंत याच्यावरती मत घेतो. हा घ्या ना. अरे बापरे, मला वाटलं होतं 25 जाईल. नाही अजून खाली आली, पण मस्त वाटत होतं सर ते म्हणत असताना. मग इतक्या बारीक गोष्टी आहेत या, इतक्या बारीक. माझा जो मामा होता त्याच्याकडे मी सातारा शिकलो. त्याच्याकडं गायला पण ती विना केसकर वगैरे यायची त्यावेळेची फार प्रख्यात गायिका होती ती. चांगले गाणं म्हणायची. तिचं बोलेले पप्पी आलं याचं फार फेमस गाणं होतं. सुरांचं ज्ञान, श्रुती हा जो शब्द ऐकला असेल तुम्ही संगीतामध्ये कधी. श्रुती आणि कण, श्रुती आणि कण. आता हे शब्द पण समजून घेण्याचे काय. श्रुती म्हणजे काय आणि कण म्हणजे काय, की दोन शब्दांच्या मध्ये जे असते ती श्रुती आणि त्यांना जोडणारा जो दुवा आहे तो कण. तो कसा, म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं तुमचे शब्द कसे तुटत आहेत, त्याला प्रवाह असा नाही वाटत आहे, गाण्याचा फ्लो नाही वाटत आहे. तर ते ठीक आहे, तुम्हाला एवढं डीपमध्ये अवघड आहे थोडंसं, परंतु थोडे जरी जवळपास गेला तर त्याची सुधारणा चांगली होईल. चालेल ना, आम्ही सुधारण्यासाठीच तुमच्याकडे येतो सगळेजण.